हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 41. प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वती समाः शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. भाषांतर. योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागांमध्ये पाहिलं की अर्जुनानं श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की आपलं सर्व काही सोडून आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर चालत असलेला साधक काही कारणास्तव भ्रष्ट झाला तर त्याचं पुढं काय होतं. तर प्रेक्षक हो, कधी कधी आपल्याही मनात प्रश्न येतो की मी अनेक वर्षांपासून हरे कृष्ण महामंत्राचा जप, साधना आणि नियमांचं पालन करत आहे, तरीही अपेक्षित आध्यात्मिक आनंद का मिळत नाही. जुन्या सवयीही सोडल्या, पण जीवनातील अडचणी, टीका आणि संघर्ष अजूनही तसेच आहेत. मग माझी साधना कोणी पाहत आहे का? गुरु आणि श्रीकृष्णांना माझी धडपड माहीत आहे का? प्रेक्षक हो, या आध्यात्मिक मार्गावर प्रगतीसाठी आसुसलेल्या साधकाच्या भावना आहेत. कारण आध्यात्मिक प्रगती त्वरित जाणवत नाही. जसे ओले कपडे हळूहळू सुकतात पण ते सुकताना दिसत नाहीत, किंवा आपण आकाशातून जाणाऱ्या विमानात बसलेलो असताना खाली बघितलं तर ते विमान आपल्याला थांबल्यासारखं वाटतं, परंतु ते पृथ्वीवरील वाहनांच्या तुलनेत अतिशय वेगाने पुढे जात असतं. तसंच साधकाची आध्यात्मिक प्रगती ही शांतपणे सुरूच असते. अर्जुनानेही आपल्या सर्वांच्या वतीने भगवान श्रीकृष्णांना या योगभ्रष्टाचं भविष्य विचारलं. हा प्रश्न अर्जुनाच्या करुणेचं आणि संवेदनशीलतेचं द्योतक आहे. त्याच प्रश्नाचं आश्वासक उत्तर श्रीकृष्ण भगवद्गीतेत देतात की अशा साधकाची दुर्गती तर नक्कीच होत नाही. म्हणजे अशा आत्म्याचं 84 लाख योनीतील नीच योनीत पुन्हा पतन होत नाही आणि त्याने केलेल्या भक्तीचाही कधीच नाश होत नाही. परंतु आता असा प्रश्न उभा राहतो की त्याची दुर्गती तर होत नाही, परंतु तो भगवद्धामीही जात नाही, तर मग त्याच्याबरोबर नक्की काय होतं. तेव्हा भगवंत त्याचं उत्तर या 4 श्लोकांमध्ये देतात, जे भक्ती करत नसणाऱ्याला आणि भक्ती करणाऱ्याला दोघांनाही उपयुक्त आहे. चला तर पाहू. मग ज्यानं थोडीशी भक्ती केली आणि तो भौतिक इच्छांमुळे भक्तिमार्गावरून भ्रष्ट झाला, किंवा दुसरा म्हणजे ज्याने जास्त भक्ती केली परंतु थोड्यासाठी तोही भक्तिमार्गावरून भ्रष्ट झाला, किंवा अशा प्रकारच्या भक्तांचा मृत्यू झाला, तर त्यांचं भविष्य काय असतं. या श्लोकामध्ये श्रीकृष्ण ज्याने थोडीशी भक्ती केली आणि तो भक्तिमार्गावरून इंद्रिय तृप्ती करण्याच्या इच्छेमुळे भ्रष्ट झाला त्याबद्दल अगोदर सांगत आहेत. तर अशा पथभ्रष्ट झालेल्या योग्याला नरकात नाही, तर त्याच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानं केलेल्या भक्तीचं नुकसान न होता भगवंत पुण्य लोकांमध्ये म्हणजे पृथ्वीच्या वर असलेल्या स्वर्ग लोकांमध्ये पाठवतात. स्वर्ग लोकात भोगाची सर्व साधने सहज उपलब्ध असल्यामुळे तेथे योगभ्रष्ट्याला जन्म मिळू शकतो. तेथे पोहोचण्यासाठी इतर लोकांना अनेक पुण्य करावे लागतात. तेथे अशा योग्याला ज्याने भगवंतांची थोडीशी भक्ती केल्यामुळे भगवंत स्वतः पाठवतात. जेथे तो अनेक वर्षे मोठ्या उत्साहाने आणि पूर्णपणे शक्तिशाली असलेल्या इंद्रियांद्वारे मानसिक शारीरिक दृष्ट्या संपूर्णपणे भोग करतो. तेथे प्रत्येक गोष्ट उच्च दर्जाची असते, त्याच्या आनंदासाठीच असते. जेथे त्याच्या सर्व भौतिक इच्छा पूर्ण होतात, सर्व इंद्रिये समाधानी होतात. अशा प्रकारे त्या पुण्य लोकांमध्ये दीर्घकाळ जीवन व्यतीत केल्यानंतर त्याला पुन्हा या लोकात म्हणजे पृथ्वी तलावर यावं लागतं. परंतु जेव्हा तो योगभ्रष्ट योगी पुन्हा या भौतिक जगामध्ये येतो तेव्हा त्याला भगवंत साधारण नाही तर एखाद्या धार्मिक शुद्ध ब्राह्मणाच्या शालीन कुटुंबामध्ये किंवा श्रीमंत कुळामध्ये, जेथे भौतिक सुखसुविधा भरपूर आहेत, अशा आस्तिक कुटुंबामध्ये जन्म देतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण त्याला भक्तीला पोषक वातावरण असलेल्या कुटुंबातच जन्म देतात. त्या संधीचा उपयोग करून तो पुन्हा आपली कृष्ण भक्ती जागृत करू शकतो, कारण त्यानं अगोदर भक्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची भक्ती करण्याची इच्छा होती, परंतु ती काही कारणांमुळे तो पूर्ण करू शकला नव्हता. भगवंतांना ती इच्छा तर पूर्ण करावीच लागते, म्हणून त्यानं त्याची भक्ती जिथं सोडली होती तिथपासून पुढे करण्याची संधी भगवंत त्याला देतात. हा भक्ती मार्गाचा गौरव आणि भगवंतांची दया आहे. उदाहरणार्थ, ऋषभ महाराजांसारख्या श्रेष्ठ क्षत्रियाच्या कुळात भरत महाराजांचा जन्म झाला होता, जे भगवत भक्त होते, परंतु ते एका यकिश्चित अर्णाच्या अनावश्यक सक्तिपाशामध्ये
स्वतःला गुंतवल्यामुळे आध्यात्मिक साधनेविषयी दक्ष राहू शकले नाहीत आणि त्यांना पुढील देह हरणाचा स्वीकारणं भाग पडलं. तथापि ते प्रगत भक्त असल्यामुळे त्यांना पूर्वजन्माची स्मृती देण्यात आली. त्यामुळे त्यांना स्वकृत्यांचा पश्चाताप झाला. त्यामुळे ते मृगदेहात असूनही एका निर्जन स्थळी राहून सदैव कृष्ण चिंतन करू लागले. त्यानंतर त्यांना सज्जन आणि सुशील ब्राह्मण कुळात जन्म घेण्याची संधी देण्यात आली. तेव्हा जडभरताच्या देहामध्ये ते पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाले. अशा प्रकारे योगभ्रष्ट मनुष्याला पुण्य लोकातून भोग करून पुन्हा पृथ्वीवर आल्यानंतर सुसंस्कृत कुटुंबामध्ये किंवा वैष्णव कुटुंबामध्ये जन्म दिला जातो, जेथे लहानपणापासूनच भक्तीचे संस्कार दिले जातात, जेथे भक्ती करण्यासाठी मंदिरात जाण्यासाठी सर्व वातावरण अनुकूल असतं, तेथे दान धर्म केले जातात, गीता भागवताच्या कथा कीर्तन होतं, विग्रह पूजन होतं इत्यादी. उदाहरणार्थ, श्रील प्रभुपादांना भगवंतांच्या कृपेनं अशा पालकांद्वारे भगवत भक्ती पुनर्जागृत करण्याची संधी मिळाली. प्रभुपादांच्या गुरु महाराजांनीही म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनीही वैष्णव घराण्यात जन्म घेतला होता आणि त्यांना त्यांच्या महान पित्याकडून म्हणजेच भक्ती विनोद ठाकूरांकडून प्रेरणा मिळाली होती. किंवा एखाद्या धनवान कुटुंबामध्येही अशा योगभ्रष्ट मनुष्याला जन्म दिला जातो, जेथे शरीराची काळजी घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल म्हणजे अन्न, वस्त्र, निवाऱ्याबद्दल काळजी करण्याची गरज नसते. त्याच्याकडे अगोदरच भरपूर श्रीमंती, मान, प्रतिष्ठा असते. त्यामुळे धनवान लोकांच्या कुटुंबामध्ये त्याला जन्म मिळाल्यामुळे या सर्व गोष्टी त्याला आपोआप मिळतात. त्यामुळे या सर्व भौतिक गोष्टींचा विचार न करता तो त्याची भक्ती तत्काळ सुरू करू शकतो. या दोन्ही परिस्थितींमध्ये भगवंतांची हीच इच्छा असते की त्या मनुष्यानं त्याची शिल्लक राहिलेली भक्ती पूर्ण करावी. अशा प्रकारे येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा मनुष्यानं अगोदर केलेली भक्ती वाया जात नाही. कृष्ण भावनामृतात मनुष्यानं केलेली सेवा म्हणजे त्याचा शाश्वत ठेवाच असतो. म्हणून मनुष्याचं भक्ती मार्गातून पतन झाल्यास त्याची प्रगती केवळ काही काळापुरतीच खंडित होते, पण योग्य वेळ आल्यावर ती निश्चितच पुन्हा प्रकट होते. उदाहरणार्थ, बिल्वमंगल ठाकूर हे सुरुवातीला विद्वान ब्राह्मण होते. त्यांच्यामध्ये आध्यात्मिक संस्कार होते, परंतु ते एका चिंतामणी नावाच्या गणिकेच्या मोहात इतके अडकले की त्यांचा विवेक हरपला. एकदा प्रचंड वादळ आणि मुसळधार पावसातही तिची भेट घेण्यासाठी त्यांनी जीवाची पर्वा केली नाही. तेव्हा चिंतामणी त्यांना म्हणाली की माझ्या या नश्वर शरीरावर जितकी आसक्ती तू ठेवली आहेस, तितकी जर श्रीकृष्णांवर ठेवली असतीस तर तुला निश्चितच भगवंतांची प्राप्ती झाली असती. तिचं हे वचन त्यांच्या हृदयाला स्पर्शून गेलं. त्यांच्यातील सुप्त भक्ती जागृत झाली. त्यांनी तत्काळ सांसारिक आसक्तींचा त्याग केला. वृंदावनात जाऊन श्रीकृष्ण भक्ती स्वीकारली आणि पुढे ते महान वैष्णव संत बनले. त्यांनी श्रीकृष्ण कर्णामृत हा अतिशय प्रसिद्ध भक्तिग्रंथही रचला. यातून आपल्याला मिळणारा संदेश हाच की मनुष्याचं भक्तिमार्गातून काही काळ पतन झालं किंवा तो मायेच्या प्रभावाखाली गेला तरी त्याची खरी आध्यात्मिक प्रगती नष्ट होत नाही. ती काही काळासाठी झाकली जाते. योग्य वेळ आल्यावर श्रीकृष्णांच्या कृपेनं आणि साधू संघानं ती पुन्हा प्रकट होते आणि साधक त्याची भक्ती जेथे थांबली होती तेथून पुढे पुन्हा सुरू करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या इमारतीचं बांधकाम अर्धवट थांबलं तरी आधीचा पाया वाया जात नाही. काम पुन्हा सुरू झाल्यावर त्याच पायावर पुढील बांधकाम सुरू होतं. त्याचप्रमाणे भक्ती ही जिथे थांबली होती तेथून पुढे सुरूच होते. अशा प्रकारे योगाभ्यासाचं ध्येय म्हणजे कृष्ण भावनेची परमसिद्धी प्राप्त करणं होय. परंतु जे ही स्थिती प्राप्त होईपर्यंत टिकून राहू शकत नाहीत आणि जे भौतिक प्रलोभनांमुळे अपयशी होतात त्यांना भगवत कृपेनं आपल्या भौतिक प्रवृत्तींची पूर्ती करण्याची अनुमती दिली जाते आणि त्यानंतर त्यांना वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते. ज्यांनी अशा कुटुंबांमध्ये जन्म प्राप्त केला आहे त्यांनी परिपूर्ण कृष्ण भावना भावित होण्यासाठी या सुविधांचा उपयोग करून घेतला पाहिजे. प्रेक्षक हो, आपण सर्व याच वर्गामध्ये येतो. आपल्या सर्वांना चांगल्या पुण्यवान कुटुंबामध्ये श्रीकृष्णाने अगोदरच जन्म दिलेला आहे, जेथे आपल्याला आपल्या आईवडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत. तसेच आपण भारतामध्ये जन्म घेतलेला आहे, जेथे परमेश्वर प्राप्तीसाठी अनुकूल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण आहे. भौतिकदृष्ट्या काही अडचणी असल्या तरी अध्यात्माची संधी मुबलक आहे. म्हणून शरीराच्या गरजा पूर्ण करतानाच या दुर्लभ मानवी जीवनाचा उपयोग भक्ती आणि आत्मोन्नतीसाठी
भक्तीसाठी करणं हेच खरं शहाणपण आहे, कारण हे सर्व काही आपल्याला कृष्ण भक्ती करण्यासाठीच मिळालेलं आहे. उदाहरणार्थ प्रभुपाद भक्तांच्या घरी जन्म घेतलेल्या मुलांना वैकुंठातील मुले म्हणायचे, कारण त्या मुलांनी आधीच्या जन्मांमध्ये भक्ती तर केली होती, परंतु काही कारणांमुळे ती अपूर्ण राहिली असल्यामुळे त्यांना पुन्हा भक्तांच्या कुटुंबामध्ये जन्म मिळालेला होता. म्हणून प्रभुपाद त्या भक्तांना त्या मुलांची ज्याप्रमाणे भगवंतांच्या आरच्या विग्रहाची काळजी घेतली जाते त्याप्रमाणे काळजी घेण्यास सांगत, म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांचं पालन पोषण करण्यास आणि त्यांना कृष्ण भक्ती प्रदान करण्यास सांगत. म्हणून आपणही भगवंतांनी दिलेली ही दुर्मिळ भक्तीची संधी अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवी. भगवद्गीतेनुसार भक्ती अपूर्ण राहिली तर योगभ्रष्टाला पुण्यलोक किंवा अनुकूल जन्म मिळतो, परंतु त्याचा अंतिम उद्देश गोलोकधाम नव्हे तर अपूर्ण साधना पूर्ण करणं हाच असतो. त्यामुळे पुढील जन्माची वाट पाहण्यापेक्षा आपण याच जन्मात भक्ती पूर्ण करण्याचा दृढ निश्चय करावा. कारण कलियुगाची परिस्थिती आधीच खालावलेली आहे. जर आपण भक्ती मार्गावरून पतित होऊन स्वर्गलोकी जरी गेलो तरी तिथला एक दिवस म्हणजे या भौतिक जगातील 6 महिने असतात. मग जर आपण त्या स्वर्गलोकी गेलो आणि बराच काळ तिथे व्यतीत केला आणि त्यानंतर येथे पुन्हा आलो आणि एखाद्या ब्राह्मण कुटुंबामध्ये किंवा धनवान व्यापारी कुटुंबामध्ये जन्म घेतला तरी तेव्हा भौतिक आकर्षणापायी पतित होण्याचीच संभावना जास्त असते. आपण भक्ती करूच शकणार नाही. आपण याची काय खात्री देऊ शकतो की आपल्याला तेव्हा भगवंतांच्या भक्तांचा संग मिळेल? आत्ताच जर कलियुग इतकं खालावलेलं आहे तर मग एक 10,000 वर्षानंतर वगैरे कलियुगाची परिस्थिती आणखी बिकट होईल आणि भक्तीची संधी मिळणं अधिकच कठीण होईल. म्हणून हेच आयुष्य आहे की ज्यामुळे आपण जन्ममृत्यूचं चक्र तोडू शकतो आणि पतित योगी बनण्याऐवजी यशस्वी योगी बनू शकतो. त्यामुळे पुढील जन्माची वाट न पाहता याच जन्मात भक्ती पूर्ण करून यशस्वी योगी बनण्याचा दृढ निश्चय करणं आणि त्यासाठी प्रयत्नशील राहून याच जीवनात श्रीकृष्णांच्या धामाला जाण्याचा प्रयत्न करणं हेच आपल्या जीवनाचं खरं ध्येय आहे. त्यासाठी कलियुगात भक्तियोग हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. हरे कृष्ण महामंत्राचा एकाग्रतेने जप, भगवद्गीता आणि श्रीमद भागवताचं श्रवण मनन आणि तसेच भक्तांचा सत्संग यामुळे हृदय शुद्ध होतं आणि भगवंतांप्रती प्रेम जागृत होतं. म्हणून आपण नियमितपणे लक्षपूर्वक आणि भक्तांच्या संगतीत राहून साधना करणं, भक्ती करणं आवश्यक आहे. पुढील जन्माची आशा न ठेवता जर आपल्याला ते शक्य झालं नाही तर भगवंत कसं आपल्याला भक्तीमध्ये खेचून आणतात हे पुढील श्लोकांमध्ये सांगणार आहेत. अशा प्रकारे हा श्लोक आपल्याला आशा, धैर्य आणि श्रीकृष्णांच्या कृपेवर दृढ विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आध्यात्मिक मार्गाचं कमी किंवा जास्त प्रमाणात अनुसरण करणारा सदैव यशस्वीच होतो हे जाणलं पाहिजे आणि परिपूर्ण कृष्ण भावनेप्रत उन्नत होण्यासाठी आपल्याला मिळालेल्या या मनुष्य जीवनाचा उपयोग करून घेतला पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांमध्ये जो मनुष्य दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतरही योगभ्रष्ट होतो त्याची गती काय होते हे पाहू. एन केन प्रकारेनं मनाला भगवंतांच्या भक्तीमध्ये लावूयात आणि याच जीवनात भगवतधामाच्या दिशेनं, आनंदधामाच्या दिशेनं मार्गक्रमण करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.